हॅलो हाय नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळेजण? नवरात्रीमध्ये बखर एका साडीची हा एक सेगमेंट मी घेऊन आलेले होते. त्याच्याबरोबर वेगवेगळ्या कवयित्रींच्या कविता असं त्याच्यामध्ये एक जोडलेली कडी होती. तर ह्या पूर्ण शृंखलेला तुम्ही सगळ्यांनी मनापासून प्रतिसाद दिला, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांची मी मनापासून आभारी आहे. अशीच कृपा या मिनलवरती राहू द्यात. तुम्ही थंबनेल पाहिलं असेल त्यामुळे तुमच्या लक्षात आलं असेल की आजचा विषय काय आहे. मी वेगवेगळे सदर सादर करत असते. त्याच्यामध्ये गोष्ट छोटी डोंगरा एवढी म्हणून एक सदर असतं. त्याच्यामध्ये मी माझ्या आयुष्याशी निगडीत माझ्या समुपदेशनाच्या ज्या गोष्टी असतात त्याबद्दल बोलत असते. आजच्या काळामध्ये मानसिक स्वास्थ्य हा फार महत्त्वाचा विषय आहे. नवरा बायकोंमधले संबंध आणि मुलांशी असणारे संबंध, मुलांचे एकमेकांशी असणारे संबंध, मुलांच्या बद्दलचं पॅरेंटिंग, अशा छोट्या छोट्या गोष्टी, छोट्या छोट्या कथा, काही अनुभव असं मी सांगत असते या सगळ्या सदरामध्ये. तर तुम्ही जर आत्तापर्यंत माझे हे व्हिडिओज बघितले नसतील तर व्हिडिओज बघा, तुम्हाला आवडतील त्या गोष्टी. वेगवेगळ्या गोष्टींवरती बोलत असते. आजची जी गोष्ट आहे ना ती आहे टॉक्सिक रिलेशनशिप. सगळ्यात आधी डिस्क्लेमर म्हणून सांगू इच्छिते की माझा आवाज हा थोडासा हे आहे. मध्ये थोडे दिवस मला बरं नव्हतं आणि म्हणूनच जो शेवटचा व्हिडिओ केला होता त्यामध्ये मी म्हटले होते यानंतर जरासा स्वल्पविराम. तर आता हा स्वल्प अल्पविराम जो आहे हा संपलेला आहे. यानंतर जमेल तसे व्हिडिओज मी करत राहील. तुमची सगळ्यांची साथ अशीच कायम असू द्यात. आणि ज्यांनी कोणी जर हे व्हिडिओज बघितले नसतील तर नक्की जाऊन बघा, आणि ज्यांनी बघितलेले असतील तर तुम्हाला सगळ्यांना थँक्यू. तर आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. त्याच्या आधी आपण समजून घेऊयात की हा सगळा जो प्रकार आहे हा काय आहे. तर हा कॉफी विथ करणचा 8वा सीझन आहे. तुम्हाला करण जोहर हा मोठा प्रोड्युसर डायरेक्टर आहे हे माहितीच आहे. तर तो एक टॉक शो घेऊन येत असतो. त्यामध्ये तो वेगवेगळ्या सेलिब्रिटींना बोलवत असतो आणि त्याच्यामध्ये त्याने ह्या सीझनमधले जी एकदम हॉट कपल आहे, ज्याच्याशी पूर्ण भारतीय मुलं मुली जे आहे, यंग जनरेशन आहे, हे त्यांच्याकडे खूप कौतुकाने बघतात, आदराने बघतात आणि मग त्यांच्या गाईडलाईन्स ज्या असतात रिलेशनशिपमधले जे त्यांचे गाईडलाईन्स असतात तर ते फॉलो करतात. तर असं जे कपल आहे ते म्हणजे रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण ह्यांच्याबद्दलचा हा आजचा एपिसोड आहे. तर मुळात हे जे सगळा कॉफी विथ करण हा जो सगळा शो आहे ना त्याच्याबद्दलच मला कुठेतरी ऑब्जेक्शन आहे. कारण रिलेशनशिपचं स्टेटस किंवा रिलेशनशिपचं ॲडवाईस हे कोणी द्यावं? जो स्वतः अतिशय चांगल्या रिलेशनशिपमध्ये आहे, ज्याने स्वतः सगळ्या बाजूंनी सगळ्या गोष्टींचा विचार करून एक जाणीवपूर्वक रिलेशनशिप ठेवलेला आहे. आणि त्यानंतर म्हणजे कॉफी विथ करणवाल्या करण जोहरच्या एकंदरीतच जे काही त्याचं हे आहे, पर्सनॅलिटी आहे, त्याबद्दल मला बोलायचं नाही. कारण कोणावरती अशी चिखलफेक करण्याचा माझा कधीही उद्देश नसतो. पण काय चांगलं काय वाईट हे बोलणं मात्र गरजेचं वाटतं. कारण मी स्वतः एक समुपदेशक आहे आणि समुपदेशक आहे म्हटल्यावरती जे काही मुलं मुली ह्या सगळ्या गोष्टी बघत असतात तर त्यांच्या मनावरती परिणाम होतो आणि म्हणून हा आजचा सांगण्याचा उद्देश आहे. याच्यामध्ये दीपिका पदुकोण जी आहे तर रणवीर सिंगने सांगितलं की त्यांचं रिलेशनशिप कशी सुरू झाली, तो कधीपासून तिला ओळखत होता, कधीपासून त्याला ती आवडायला लागली आणि मग त्याने तिला कसं काय प्रपोज केलं वगैरे वगैरे. आणि त्याच्यामध्ये त्याने सांगितलं की वो चप्पल रख के आना. याच्यावरती सगळेजण हसले. पण ही जी आहे मानसिकता तर ही मध्यमवर्गीय मानसिकता आहे. जर आपण कुठल्याही गर्दीच्या बस स्टँडवरती म्हणजे गर्दीच्या बसमध्ये जेव्हा चढणार असतो तर जसं रुमाल टाकून ठेवतात ना लोक आपली सीट रिझर्व्ह करण्यासाठी, तशा पद्धतीचा प्रकार आहे. आणि तशा पद्धतीने त्याने तिला 2015मध्येच अंगठी देऊन आणि तिला बुक करून ठेवलं. दीपिका पदुकोणच्या भाषेमध्येच तिला बुक करून ठेवलं. आणि मग ती बोलता बोलता म्हणाली की त्याच्या आधी ती बऱ्याच रिलेशनशिपमध्ये होती. 4-5 मुलांना ती बघत होती. म्हणजे थोडक्यात त्या सी करत होती, म्हणजे थोडक्यात बघत होती, म्हणजे ती रिलेशनशिपमध्ये होती. तिची कोर्टशिप चाललेली होती. वेगवेगळ्या मुलांना ती डेट करत होती. त्याच्यामध्ये युवराज सिंगचं नाव आहे, महेंद्र सिंग धोनीचं नाव आहे, विजय मल्ल्याचा मुलगा सिद्धार्थ मल्ल्या याचं नाव आहे. आणि रणबीर कपूरबद्दल असलेली तिची रिलेशनशिप तर खूपच गाजली. आणि त्याच्यामध्ये रणबीर कपूरला सगळ्यांनी खूप ट्रोल केलं, खूप ब्लेम केलं की तिचं जे सगळं फ्रस्ट्रेशन होतं, तिने जे मधल्या काळामध्ये सांगितलेलं होतं की मी एकटी होते, डिप्रेस होते आणि ह्या सगळ्या डिप्रेशनला जबाबदार हे रणबीर कपूरला धरण्यात आलेलं होतं. आणि त्यानंतर तिने
रणवीर सिंगशी जेव्हा लग्न केलं तेव्हा सगळ्यांनाच खूप आश्चर्याचा धक्का बसलेला होता. ती हे जे सांगत होती ना की मी ऑलरेडी 4-5 मुलांना बघत होते आणि 4-5 मुलांच्या बरोबर रिलेशनशिपमध्ये होते, पण प्रत्येक वेळेस मी ह्याच्याकडे परत जात होते, तेव्हा माझ्या मनामध्ये हा होता आणि मग मी अशा वेळेला हे पर्याय सगळे शोधत होते. तर हे सगळं जे होतं ना, हे सगळं सेलिब्रिटीज जे असतात तर यांच्याबद्दल न बोललेलंच बरं. तर ते जे सगळं नातं आहे, तिचं जे वागणं आहे, त्याच्यामध्ये रणवीर सिंग हा बऱ्यापैकी त्याला धक्का बसत होता या सगळ्याचा. आणि मग तो एका ठिकाणी तडकून तिला म्हणतो, चिडून असं म्हणतो की तू जे आत्ता म्हटलीस की 4-5 जणांना हे करत होती, म्हणे हो का, मी विसरले मी कोणाबद्दल बोलत होते. तो म्हणे तू विसरलेली नाहीये, पण माझ्या चांगलं लक्षात आहे. तर असं सगळं त्या ह्याच्यामध्ये झालं की त्यांचं दोघांचं जे रिलेशनशिप आहे ते किती टॉक्सिक आहे त्याबद्दलचं पितळ उघडं पडलं. मुळातच कुठलंही रिलेशनशिप असो ते विश्वासावरती अवलंबून असतं आणि 2 जणांमधला विश्वास असतो. या दोघांचं रिलेशनशिप होतं तर हे समजा ओपन रिलेशनशिपमध्ये होते. अशा वेळेला एकाशी तुम्ही कमिटेड असतात पण तरीही तुम्ही डेटिंग करत असतात, बाकी 2-4 जणांना भेटत असतात आणि मग ऑप्शन्स चाचपत असतात. तर असं असतं, 2 डकरींवरती हात ठेवणं असं माझी आई म्हणायची. तर तसा हा प्रकार आहे की एक हातामध्ये असताना सुद्धा दुसरीकडे जाणं. तर ही जी मानसिकता आहे ही भयंकर त्रासदायक आहे. कारण जगामध्ये ना तुम्हाला असं परफेक्ट असं काहीच मिळत नाही. कुठलीच रिलेशनशिप ही पण परफेक्ट नसते आणि कुठलाही व्यक्ती हा पण परफेक्ट नसतो. व्यक्ती जर परफेक्ट नसेल तर रिलेशनशिप परफेक्ट होईलच कशी. त्यामुळे रोज तुमची लग्न ही एक लर्निंग प्रोसेस असते. रोज तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी शिकायच्या असतात, आपल्या पार्टनरबद्दल शिकायच्या असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पार्टनरने सुद्धा दुसऱ्या पार्टनरबद्दल असलेली उत्सुकता ही कायम ठेवायची असते. तर अशा वेळेला ह्या ज्या टॉक्सिक रिलेशनशिप म्हणजे एखादा कोणीतरी भयंकर चिडका असतो, एखादा पार्टनर जो असतो दोघांमधला तो अतिशय पॉझेसिव्ह असतो, एखादा अतिशय अब्युझिव्ह असतो, असे वेगवेगळे रिलेशनशिपमधले लोक असतात. आणि मग अशा वेळेला ह्या सगळ्या लोकांशी कसं डील व्हायचं याच्यामध्ये जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर नक्की कॉमेंट करून सांगा. आपण या विषयावर बोलूयात, या विषयांवरती व्हिडिओज करूयात. कारण माझ्या व्हिडिओजचा गोष्ट छोटी डोंगरा एवढी या व्हिडिओजचा मुळातच उद्देश असा असतो की हे जे छोटे छोटे गोष्टी असतात, ज्या टिप्स असतात, त्यामधनं तुम्हाला काहीतरी शिकायला मिळावं, त्यामधनं तुम्हाला आपल्या रिलेशनशिपमध्ये काही गोष्टी अंगीकारल्या जाव्या, हे सांगण्याचा उद्देश असतो. तर ह्याच्यावरनं बराच सध्या धुमाकूळ चाललेला आहे की दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगचं नातं हे कसं फोल आहे, खोटं आहे. मुळातच हे जे सगळे सेलिब्रिटीज असतात ना, तर सामान्य माणसाने त्यांच्याशी इतकं काही जोडून घ्यायचं नसतं स्वतःला. कारण त्यांचं लाईफ हे आपल्या लाईफपेक्षा फार फार वेगळं असतं आणि त्यांच्याकडे पूर्ण अशी PR ची टीम असते आणि ती PR ची टीम त्यांना जेवढं काही नॅरेशन देते, जेवढा काही फीड देते, तेवढंच ते बोलतात. आणि मग ह्याच्यावरनं असा पण वादंग झाला की मग रणवीर सिंग आणि दीपिकाच्या PR टीम झोपलेली होती का, त्यांच्या लक्षात नाही आलं का की यांची काय इमेज जाते आहे समोर. तर PR टीमचं कामच हे असतं की ह्या ज्या सेलिब्रिटीज असतात तर त्यांची इमेज पब्लिकच्या समोर अशी हे करणं. मुळातच दीपिका पदुकोण जी आहे ना, तर ती JNU मध्ये गेली होती. JNU मध्ये कन्हैयालाल तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, तर भारत द्वेषाची, भारताच्या विद्रोहाची अशी भाषा करणारा हा होता आणि त्याला सपोर्ट करण्यासाठी म्हणून जेव्हा दीपिका पदुकोण पुढे जाते तर तेव्हा लक्षात येतं की ह्या सगळ्या लोकांच्या आपल्या देशाबद्दल असलेल्या का भावना आहेत, या सगळ्यांना आपल्या देशाबद्दल काय वाटतं हे फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे ह्या सगळ्यांकडे आपण लक्ष दिलं पाहिजे का, आपण आपल्या देशाच्या बद्दलचा अभिमान हा कायम असला पाहिजे. आणि असे जर लोक असतील तर यांना तुम्ही आदर्श मानायचं का. तुमचे आदर्श, तुमच्या आजूबाजूचे लोक, तुमचे आई वडील हे तुमचा आदर्श असले पाहिजे. ह्या लोकांच्याकडे तुम्ही आदर्श म्हणून बघायला नको. तुमचे आई वडील, तुमच्या आईवडिलांनी तुमच्यासाठी केलेले कष्ट, तुमच्या आईवडिलांनी केलेलं लग्न, त्यांच्या आईवडिलांची केलेली सेवा, त्यांच्या आजूबाजूच्यांची केलेली सेवा, त्यांच्या कामाच्या प्रती, त्यांच्या नोकरीच्या प्रती असणारी त्यांची निष्ठा, या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करून आपल्या आईवडिलांच्याकडे आपण आपला आदर्श कपल म्हणून बघितलं पाहिजे, ना की हे सगळे जे लोक असतात यांच्याकडे. कारण यांच्या लॉयल्टीज असतात ना, ह्या क्षणाक्षणाला बदलत असतात. वद्धे लोक, वद्धी बाते है की नाही, बडे बडे लोक असतात, बडे बडे लोकांच्या मोठ्या मोठ्या गोष्टी असतात. तर असं होऊ नये म्हणून हा सांगण्याचा उद्देश होता. तर ह्या सगळ्यांच्या महत्त्वाचं गोष्ट अशी असते ह्या सगळ्यामधली की रिलेशनशिपमध्ये विश्वास फार महत्त्वाचा असतो आणि तोच
रणवीर सिंगचा तुटताना मला कुठेतरी दिसला. रणवीर सिंग हा मला अतिशय आवडतो, अतिशय उत्साही असा ॲक्टर आहे. त्याची एनर्जी लेव्हल खूप चांगली आहे. पण पर्सनल लाईफ या लोकांचं जेवढं गुडी आपल्याला बाहेरून वाटतं तसं नसतं, हे सांगण्याचा उद्देश. त्यामुळे रिलेशनशिपमध्ये चढ उतार येतच असतात. अशा वेळेला आपलं महत्त्वाचं काम काय असतं की आपण आपली रिलेशनशिप जास्तीत जास्त चांगली ठेवण्याचा प्रयत्न करणं, त्याच्यात टॉक्सिसिटी न येऊ देणं, ते टॉक्सिक न होऊ देणं, हे आपलं काम असतं. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओचा वेगळा विषय कसा वाटला ते कॉमेंट करून मला नक्की सांगा. आणि मध्ये लोक वडील बाते सोडून द्या. जर तुम्ही आत्तापर्यंत हा व्हिडिओ बघितलेला असेल तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तो एक लाईक तो बनत आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या व्हिडिओला, या माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सगळ्यात महत्त्वाचं बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन येत राहतील. जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं असेल तर तुम्हाला सगळ्यांना थँक्यू. थोडेसे सबस्क्रायबर आपले बाकी आहेत, त्यामुळे आपल्याला हे चॅनल पुढे न्यायचं असेल तर तुम्ही सगळ्यांनी तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हे व्हिडिओज पोहोचवणं गरजेचं आहे. तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद. टॉक्सिसिटी ही आयुष्यातनं काढून टाका, तरच तुम्हाला छान मस्तपैकी पीस ऑफ माइंड मिळेल. तुमचं आयुष्य हे छान मस्त आनंदी जावं यासाठी प्रार्थना करते. धन्यवाद. मी नलद वैद्य.